आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। चिंचवड विधानसभेमध्ये अजित पवार गटाची गुप्त बैठक संपन्न। चिंचवडची जागा राष्ट्रवादीला मिळावी, अन्यथा महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करू। बैठकीमध्ये एकमताने ठराव करत अजित पवारांना थेट इशारा। राहुल गांधींचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द। उद्या सकाळी 8:30 वाजता राज्यामध्ये येणार। विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने आजचा दौरा रद्द। आता उद्या होणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन। राहुल गांधी यांना संविधान संमेलन घेण्याचा अधिकार नाही। काँग्रेसनं देशामध्ये आणीबाणी लावून संविधान धोक्यात आणलं। भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांची राहुल गांधींवर टीका। राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या 5 जागांवर शिंदे गट आग्रही। एकनाथ शिंदे यांनी 5 जागांसाठी आग्रह केल्याची सूत्रांची माहिती। याआधी 6 जागांवर भाजपचा दावा। आता श्रेय घेण्याचे प्रयत्न करू नका। लोकसभेमध्ये झालेल्या पराभवाच्या भरपाईसाठी निर्णय। मात्र मराठी भाषा महानच, तुमच्या भिकेची गरज नाही। संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल। मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी आम्ही देखील वेळोवेळी केंद्राकडे पाठपुरावा केला। शरद पवार यांची प्रतिक्रिया। तर मराठी शाळा आणि शाळेतील मुलांच्या कमी संख्येबाबत देखील सरकारनं मार्ग काढण्याचं आवाहन। माझं नाव घेतल्याशिवाय काही लोकांना करमत नाही। मलाही जिवंत ठेवा, मी जिवंत राहिलो तरच तुम्ही राहात। नांदेडमध्ये विरोधकांना उत्तर देताना अशोक चव्हाण यांचं वक्तव्य। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून इर्शाळवाडीला अचानक भेट। गावातील पुनर्वसनाच्या कामांचा आढावा। अंगणवाडी, शाळा, मैदान, घरांच्या बांधकामाची मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून पाहणी। सिडकोच्या माध्यमातून पुनर्वसनाचं काम सुरू। विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबतची याचिका सोमवारपर्यंत तहकूब। पुढील सुनावणीपर्यंत नियुक्त्या करणार नाही। राज्य सरकारची तोंडी हमी। शिवसेना ठाकरे गटाचे कोल्हापूर शहर प्रमुख सुनील मोदी यांची याचिका।